आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा परिसरातील कथित अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून छावा जनक्रांती संघटना आक्रमक झाली असून संघटनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष शामराव यशवंत बोलकर यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद अण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात मौजे पालखेड येथील गट क्रमांक 326 मध्ये मुस्लिम समाजाच्या दफनभूमीच्या नावाखाली बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी नाशिक, पोलीस आयुक्त नाशिक, पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गंगापूर पोलीस स्टेशन तसेच जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांना निवेदन देण्यात आले आहे। संघटनेच्या म्हणण्यानुसार या प्रश्नासाठी यापूर्वीच मोर्चा आणि रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। तसेच आमदार देवयानी फरांदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता। दिनांक 18 डिसेंबर 2024 आणि 18 जून 2025 रोजी आत्मदहनाचा इशाराही देण्यात आला होता। मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 26 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नाशिक येथील नवीन जिल्हा परिषद कार्यालय ABP सर्कल येथे शामराव बोलकर हे बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे। दरम्यान उपोषणादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्यास महसूल विभाग आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा इशाराही संघटनेने दिला आहे। त्यामुळे या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे।